हे समजत नाही मित्रांनो, सगळे लोक त्या कृषी मंत्र्याच्या मागं लागले हो. काय केलं होतं तिने असं गुन्हा? हां, तिने काय विनयभंग केला आहे? काय केला आहे? काहीच नाही. आणि सगळे म्हणते राजीनामा द्या, राजीनामा द्या. एवढे सक्षम कृषी मंत्री आणि त्यांना तुम्ही राजीनामा मागू राहिले. तुम्हाला काही वाटतं की नाही वाटतं? हां, उलट वखडगावाची पाटीलकी सांभाळतात ते. आणि ती वखडगावाची पाटीलकी आल्यामुळं त्यांना काय झालं की तिथं काही मिळाना. मग त्याच्यामुळं ते रमी खेळून काही जरा आलं तर पाहत होते. म्हणजे आपल्या शेतकऱ्याला रमी खेळून जरा काही शेतकरीच होता असलं तर मग कर्जमाफी द्यायची गरज नाही. त्यासाठी ते गेमचं ते चांगलं तपासित होते की बुवा याच्यात शेतकरी जितू शकतात का, शेतकऱ्याचं काही नुकसान होणार नाही ना. आणि तुम्ही उगाच ओरडू राहिले राव त्यांना. हां, घेण्यान देण्याचं द्या राजीनामा, द्या राजीनामा. परत ते नाही आता आपल्याला जे म्हणायचं होतं तेच ते नाही आता म्हणलं आहे. ते म्हणते सरकार भिकारी आहे, शेतकरी भिकारी नाही म्हणते ते, सरकार भिकारी आहे. आणि तरी तुम्ही त्यांचा राजीनामा मागता. अरे काही वाटून द्या. हां, आहे की नाही? म्हणजे एवढे चांगले कृषी मंत्री आपल्याला लाभले आणि खुशाल तुम्ही म्हणता का राजीनामा द्या, राजीनामा द्या. वखडगावाची पाटीलकी सांभाळतात ते सोपं नाही आहे. तुम्ही समळून पहा. तुम्ही पण त्यांच्या जागेवर असले तर रमीच खेळता ना भाऊ. अरे काय, अरे मित्रा हो, ते वखडगावाची पाटीलकी सांभाळली, आपल्याला कर्जमाफीसाठी त्यांनी रमी खेळली. परत आपले शेतकरीचे पोरं बेरोजगार आहे का नाही? त्यांना बी रमी जर तिने शिकून म्हणजे रमी शिकून जरा त्यांचं शेतकऱ्याचे पोलच काही त्यांना भला करता आलं तर ते तपासत होते. आपण येडे त्यांच्या मागं लागलो, आहे का नाही मित्रांनो? आणि आपण खरंच येडे की अशी लोक आपण विधानसभेत बसले. हां, असं आहे भाऊ मित्रांनो. आता ते विचारू नका तुम्ही. आणि यांचा राजीनामा त्यांनी तर घेतलाच पाहिजे. पहिली गोष्ट ही आहे, कारण त्यांना वखडगावाची पाटीलकी दिलेली आहे त्याच्यामुळं ते अशी करतात. त्यांना माहिती आहे आपण होऊन राजीनामा दिला तर मग सरकार म्हणून मग तुला कोणतंच मंत्रिपद नाही. त्यासाठी ते असे बोलून त्यांचं मंत्रिपद ते घालतील. त्याची चिंता नाही आपल्याला, आहे की नाही मित्रांनो? आणि आता बोलू नका त्यांना. आता काय आहे ते जरा समळून बोलतील. आताच ते कुठंतरी सरकारला भिकारी म्हणायला लागलेले आहे की नाही? आपल्या बाजूनं आले आता थोडे. त्याच्यासाठी आता काही त्यांना राजीनामा मागू नका. असे उत्कृष्ट कृषी मंत्री आपल्याला लाभलेले. त्याच्यामुळं त्यांचे मला तर वाटतं असं दंडवत घाला झुकून, आहे की नाही? झोपून दंडवत त्यांना कृषी मंत्र्याला. चला मित्रांनो, जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.